नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ओस्वाल सोलर कंपनीचा 5 HP सोलर पंपचा रिव्ह्यू दाखवणार आहोत. कशा पद्धतीचा पंप इन्स्टॉलेशन केलेला आहे, पॅनल कोणते आहेत, मटेरियल कसं आहे, मोटर कोणते आहे आणि कंट्रोलरमध्ये काय चेंजेस केलेला आहे आणि अजून सविस्तर त्याच्याबद्दल आपण तुम्हाला माहिती सांगणार आहोत. तर मागील त्याला सोलर योजनेमध्ये भरपूर प्रकारच्या कंपन्या ॲड झालेल्या आहेत. तर तुम्हाला ज्या वेगवेगळ्या नवीन नावाने कंपन्या पाहायला मिळतात त्यांची सर्व्हिस अगोदर तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतरच तुम्ही पंपाची निवड करा. सर्व्हिस खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. जर तुमच्या खिशाला जोर असेल तर तुम्ही कोणती पण कंपनी निवडू द्या, तुम्हाला पंप आज ना उद्या कधी नाही कधी इन्स्टॉल करून देणारच आहेत. पण जर का वेळेवर पंप बिघडला तर तुम्ही जवळपास मोटर तुम्हाला 24-25 हजाराची मोटर होते आणि कंट्रोलर जर खराब झाला तर आता 18 ते 20 हजाराच्या दरम्यान तुम्हाला 2-in-1 AC-DC कंट्रोलर मिळून जातो. तर तुमच्या खिशाला जोर असेल तर कोणती पण कंपनी निवडा, जेणेकरून मधामध्येच जर समजा बिघडला तुमच्या चालू याच्यामध्ये तर तुम्हाला नगदीने घ्यावे लागेल जर सर्व्हिस नाही भेटली तर. आणि ज्या व्यवस्थित कंपन्या वाटतात तुम्हाला नामांकित त्यांची सर्व्हिस थोडीशी बेटर आहे बाकीच्या कंपन्यांपेक्षा. जर बाकीचे जर कंपनी चांगली सर्व्हिस देत असेल तर निवडायला काही हरकत नाही. तर आपण ओस्वाल कंपनीच्या कशा पद्धतीच्या आहे हे तुम्हाला मी सविस्तर सांगतो. तर हा अशा पद्धतीच्या ओस्वाल कंपनीने 5 HP स्ट्रक्चर दिलेला आहे आणि याला आता बायोफेशियल प्लेट आहेत. तर ह्या ज्या प्लेट आहेत सोलर पॅनलच्या, ह्या ओस्वालच्या नसून दुसऱ्या वेगळ्या कंपनीच्या आहेत. तर काही फरक नाही पडत मित्रांनो, चालून जाते. सर्वात आधी आपण स्ट्रक्चरची गोष्ट केला तर हा आहे गॅल्वनाइज आयरन, सर्वाधिक वापरले जाते. याला जंग वगैरे लागत नाही आणि जवळपास याची लाईफ 20 ते 25 वर्ष टिकते. आणि एक असते EMS स्टील, तो थोडा स्वस्त असते, त्याला गंज वगैरे लागू शकतो. पण सरकारी कामामध्ये मित्रांनो सोलर पंप योजनेमध्ये GI स्ट्रक्चर बंधनकारक असते. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचे याचे केबल प्रोटेक्टर वगैरे आहेत आणि पॅनल तुम्हाला बायफेशियल पाहायला मिळतं त्याच्यामध्ये. तर बायफेशियलची आपण गोष्ट केलं मित्रांनो, तर मोनोपर्क टॉपकॉन दोन्ही बाजूनी वीज निर्मिती करतं, हे मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर अशा पद्धतीने याचा पाया तुम्हाला जवळपास 20 ते 25 स्क्वेअर फूटमध्ये याला जागा लागू शकतो तुम्हाला. ह्या ठिकाणी अर्थिंग लाइटिंग अरेस्टर दिला आहे, एक अर्थिंग तिथे दिला आहे आणि एक सोलरचा अर्थिंग ह्या ठिकाणी दिलेला आहे. तर हा आहे कंट्रोलर याचा. तर काही आपल्या व्ह्युअर्सचं असं म्हणणं होतं की हे AC-DC वगैरे आहे का असं काही. तर हे DCच कंट्रोलर आहे, पण हे AC आउटपुट देऊ शकतो त्याच्या याच्याप्रमाणे. हा जो लावलेला आहे हा पूर्णपणे DC कंट्रोलर आहे. तर याच्यामध्ये तुम्ही AC सप्लाय AC मोटरला पण देऊ शकता आणि हा IP65 रेटिंग सोबत येते. याच्याने पाणी, धूळ, मातीपासून सुरक्षित असतो हा. आता पॅनलची कोणत्या कंपनीचे दिलेले आहेत? वेबल सोलर सिस्टम एनर्जी म्हणून लिहिलेलं आहे याच्यावर. तर ह्या ठिकाणी बोर आहे. पॅनलचं सांगतो मी तुम्हाला, बायफेशियलचं तुम्हाला माहीतच असते. तर हे तुम्हाला एवढे मळलेले दिसत आहेत, तर एवढे मळू द्यायचे नाही, स्वच्छ ठेवायचे पॅनल. दर 15 दिवसांनी पुसल्या तरी काही अडचण नाही. आता हे मोठ्यात पुसायला थोडी अडचण येऊ शकतो, पण ह्या साईडने स्वच्छ केल्यानंतर एक दंडी काढून त्या साईडने खाली करून त्या साईडने वर पुसू शकता. 5 ते 35 वॅटमध्ये आहेत हे. फ्रंट साईड एफिशियन्सी 20 ते 25% असते, रिअर साईड 5% असते. जर जमिनीच्या रिफ्लेक्शनवर अवलंबून असते ते. फ्रेम ॲल्युमिनियमच्या आहेत, चांगले ग्लास डबल आहे, 2-2 mm ची जाडी आहे. याला IP68 रेटिंग आहे आणि 25 ते 30 वर्ष लाईफ आहे याची. 28 ते 32 किलोच्या दरम्यान वजन असू शकतो याचा. ठीक आहे. तर अजून दुसरी गोष्ट काय सांगायची आहे तुम्हाला, ओसवालचा एक नंबर काम आहे, पण सर्व्हिस आपण तिथे QR कोड लावलेला आहे कंट्रोलरवर. QR कोडवर मिटलेला आहे, तर मोबाईलवर हा ऑन ऑफ सध्या होणार नाही. कारण आपण QR कोडसाठी रिक्वेस्ट टाकलेली आहे, पण ते जरा मला सर्व्हिस एकदम वीक वाटत आहे. ते कस्टमरने हा पुसायसाठी ठेवलेला आहे. तुम्ही फडक्यानं सुद्धा स्वच्छ करू शकता, सकाळच्या टायमाला किंवा सायंकाळच्या टायमाला स्वच्छ करा. तर अजून काही व्ह्यूअरच्या मनात प्रश्न असेल की पॅनल आपण ज्या साईडला सूर्य असतो त्या साईडला केला आणि नंतर फिरवला तर चालेल का? तर असं अजिबात करू नका. याचं असं कारण आहे, दक्षिण दिशेला ठेवण्यामागचं कारण म्हणजे सूर्य दक्षिण पश्चिम असा प्रवाह करतो. या दिशेला तुम्हाला 5 ते 15% जास्त एनर्जी मिळू शकतो, त्याच्यामुळे ते दक्षिण दिशेलाच ठेवले जाते. हा इथे सोलरचा अर्थिंग दिलेला आहे खाली, हा तुम्हाला आवश्यकच आहे, नाहीतर सोलरला हात लावायला थोडंसं अर्थिंग लागू शकतो. अर्थिंग देणे खूप महत्त्वाचं आहे. जर दिला नसेल तर तुम्ही स्वतःच्या हाताने देऊ शकता. आणि काही छेडछाड पुसायचं वगैरे असेल तर तुम्ही सकाळला किंवा सायंकाळला पुसू शकता.
ओसवालचं सर्वच सामान एकदम जबरदस्त क्वालिटीचे आहे. पॅनल वगैरे आता तर बायफेसिल दिलं नाही. पाईप हा तुलसी कंपनीचा आहे. मोटर ओसवालचीच आहे आणि कंट्रोलर ओसवालचा आहे. फिटिंग वगैरे छान केलेली आहे. पण आपल्याला सर्व्हिसही तेवढीच महत्त्वाची आहे मित्रांनो. बाकी व्यवस्थित एक नंबर केलेले आहे. सामान एकदम व्यवस्थित लावलेलं आहे. बघू शकता. तुम्हाला जर का ओसवाल घ्यायची इच्छा असेल तर निवडू शकता, काही हरकत नाही. मजबूत आहे काही, पण सर्व्हिसचा जरा लोचा येऊ शकतो. सर्व्हिस तुम्हाला पंप वगैरे मोटर वगैरे बिघडला तर तुरंत त्यांच्या मिस्त्री येतो, काही अडचण नाही त्याला. पण जसं हे छोटे मोठे टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्याला फोनवर मदत मिळायला पाहिजे होता, तर फोनवर हे व्यवस्थित सांगत नाही मित्रांनो. शक्तीच्या तुम्हाला एकदा कंप्लेंट केल्यावर तुम्हाला दिवसातून 4-5 वेळ फोन येतात. तशा पद्धतीचा हा आपल्याला वाटला नाही. तर तुमची इच्छा असेल तर निवडू शकता. बाकी तर काही आपल्याला प्रॉब्लेम वाटत नाही याच्यामध्ये. तर ज्यांना 3 HP निवडायचं असेल, 3 HP आपला ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की पाणी किती मारतो. तर हा 5 HP 5 एम्पिलरचा आहे मित्रांनो. 50 मीटर हेड तिथे कंट्रोलरवर लिहिलेला आहे. आणि 5-5च्या मानाने पाणी बघू शकता तुम्ही. आता जवळपास 10:30 ते 11चा टायमिंग आहे आणि आज बादल आहे. तर उन्हाळ्यामध्ये चांगला प्रेशर देतो हा. आणि बोरला पाणी भरपूर असल्या कारणामुळे बघू शकता तुम्ही. आता 10:30चा टायमिंग आहे जवळपास. त्याच्या मानाने छान पाणी मारतो. पाण्याविषयी काही कंप्लेंट नाही याची. बाकी सर्व ठीक.